नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET बद्दल आले एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, नीट नंतर आता TETचा गोंधळ, परीक्षा स्थगित, गुरुजींचाही पेपर फुटला। प्रश्नपत्रिका 1.5 कोटींना विकण्यासाठी दिल्लीहून आलेल्या तिघांना भिवंडीत अटक। राज्यात इतरत्रही पेपर विकल्याचा संशय, 6 लाख विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी। भिवंडी नीट पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची म्हणजेच TET प्रश्नपत्रिकेची पत्रिकाही फुटल्याचा प्रकार समोर आला आहे। 1.5 कोटी रुपयांना प्रश्नपत्रिका विकण्यासाठी दिल्लीहून आलेल्या 3 जणांना पोलीस पथकाने मुंबई नाशिक महामार्गावरील आरोळी डोंगराळी गाव परिसरात सापळा रचून शनिवारी सकाळी अटक केली। ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी भिवंडीत पत्रकार परिषदेच्या कारवाईची माहिती दिली। प्रश्नपत्रिका विकण्यासाठी काही जण भिवंडीत पेपर येणार असल्याची गुप्त माहिती भिवंडीचे पोलीस आयुक्त डॉ. पवन बनसोडे यांना मिळाली। त्यानंतर त्यांच्या पथकाने कोणगाव येथे सापळा रचून सकाळी 11 वाजेच्या सुमारास तिघांना ताब्यात घेतले। आरोपींच्या अंगझडतीत TETच्या प्रश्नपत्रिकेचे 4 सेट मिळाले। या प्रश्नपत्रिका शिक्षण विभागाकडे पाठविल्यानंतर रविवारी होणाऱ्या TETच्या या प्रश्नपत्रिका असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले। या 3 आरोपींना प्रश्नपत्रिका कुठून मिळाल्या याचा शोध घेतला जात आहे। या प्रश्नपत्रिकांची छपाई आग्रा येथील एका छापखान्यात झाली, तेथूनच त्या लीक झाल्याचा संशय आहे। तिन्ही आरोपींचे शिक्षण खात्यातील काही अधिकाऱ्यांशी लागेले बंधे होते का याचा तपास पोलीस करत आहे, असे मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, SIT नेमण्याचे आदेश। TET पेपर फुटी प्रकरणाच्या तपासासाठी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली SITची स्थापना करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी फोनवर चर्चा करून TET प्रकरणाची पाळेमुळे खणून काढा असे सांगितले। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी त्यांनी फोनवर चर्चा केली। आरोपी कोण आहेत? धीरज बलराज सिंग 28 राहणार पानिपत हरियाणा, राजीव शाह 45 राहणार पाटणा बिहार आणि आकाश कुमार सरोज कुमार 30 राहणार पटना बिहार अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। धीरज हा विज्ञान शाखेचा 3ऱ्या वर्गात शिक्षण घेत आहेत, तर राजीव व आकाश कुमार हे शिक्षित असून सदन घरातील आहेत। शासन निर्णय येईपर्यंत परीक्षा लांबणीवर। रविवार दिनांक 28 जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे प्रशासन निर्णय येईपर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहे। तर या पेपर फुटीमुळे राज्यभरातील 6,125 विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे। पेपर फुटीबाबत गंभीर दखल घेतली आहे। हा विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कळविला आहे। जलद गतीने तपास केला जाईल, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे मत दादा भुसे शिक्षण मंत्री यांनी केलं आहे। तर ही होती TET बद्दल आले एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।